एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्यांना हात जोडून पोटतिडकीने विनंती मायबाप, जीवन जगत असताना जीवनामध्ये व्यसन करू नका, दारू पिऊ नका। आई मी जालन्याचा आहे, जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचा सर्वे जर केला, तरुण तरुण मुलं दारूच्या आहारी गेले, ड्रिंक करतात, व्यसन करतात। आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, अथंग समाज। सगळ्यांना हात जोडून पोटतिडकीने विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन करू नका, दारू पिऊ नका। दारूने 3 प्रकारची हानी आहे। 1 आर्थिक हानी, 2 सामाजिक हानी आणि 3 कौटुंबिक हानी। आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही। सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही। आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही। आणि दारूने शरीराचं मातेरे होतं। मायानो दादा, बऱ्याच लोकांच्या दारू पिऊ पिऊ शरीराच्या चाळण्या झाल्या, चाळणे। एवढा समाज बसलाय, सगळ्यांना हात जोडून पोटतिडकीने विनंती, माझे व्यसन करू नका। ऐका, दारू प्यायला हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते। दारू पिऊ नका, दारू ही वाईट। मी पिंपीच्या देठापासून तळमळीने सांगतो का, कारण इथं बसलेल्या बऱ्याच अशा माय माऊली त्याची कपाळाचं कुंकू पुसून गेले, नवरा मरून गेला, ड्रिंक केली, गाडी चालवली, ऍक्सिडेंट झाला, मरून गेले। तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी आणि ढसा रडाल तुम्ही जाता जाता मायबाप। दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे। दारू पिण्याच्या आधी या लहान लहान लेकराचा विचार करा। छोट छोटे लेकर आहेत घरामध्ये, त्यांना पाहिलं का पोतामध्ये तुटतंय आई, लहान लहान लेकर आहेत, मुलगी आहे, काही कळत नाही त्यांना। ते तुमच्या आशेवरती घरी बसले। तुम्ही जर दारू पिऊन रोडच्या कडेला पडत असाल, व्यसन करत असाल, त्या माय माऊलीनं कुणाकडे पाहू? दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको स्वतःच्या बापाला सोडून आली, स्वतःच्या आईला सोडून आली, भावाला बहिणीला सोडून आली, तुमच्याकडे नंदायला आली, नंदायला। अरे गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावाचं घालती, कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमचं नावाच्या लावती। आयुष्य सुवासने म्हणे जीवन जगते कडे, म्हणून दारू पिऊ नका। काही लोक दारू पिऊन स्वतःच्या बायकोला मारतात, मारू नका। तुमच्या डोळ्यात पाणी लागले की दादा, सांगू का दादा, माय माऊलीने किती गरिबी सहन केली सांगू का? नवरा दारू पिऊन आला आणि आल्याच्या नंतर बाजार हट्टने आणला, ही माय माऊलीला 2 पैसे कमवले, डब्यातून उघडून पैसे घेतले, दारू पिऊन आला। घरी आला आणि बायकोला बदा बदा मारलं, लेकरा बाळाला सुद्धा मारलं। जास्त रडते एका कोपऱ्यामध्ये, देवा पांडुरंगा काय चुकलं रे देवा, काय नशिबात टाकलं रे पांडुरंगा, हंबा फोडून ती माय माऊली ढस रडते सज्जनावर। तुम्ही दारू पिऊन बायकोला माराल, पण ती कधीच तक्रार करत नाही। बाजाराने आणला कधी तक्रार करत नाही, घरात किराणा संपलाय कधी लोकांना सांगत नाही, शेतात गेली चप्पल तुटली, सुतळीने बांधली आणि चप्पल घातली, साडी फाटली, 3 प्रकारची साडी एकत्र केली आणि संसाराचं रणगाणं हाकवलं। रात्री भात उरला पण फेकून नाही दिला माझ्या आईला, माझ्या ताईला, तव्यावरती गरम केला, परत तिला खाल्ला। लेकरा बाळा करता का, माझ्या दिदीचं लग्न करायचंय मला, माझ्या मुलाचं शिक्षण करायचंय मला, काबाड कष्ट केले। म्हणून विनंती आहे, दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे। अरे दारू काय पिता, दारू गांजा मतोय पियो यार अक्कल गुंग हो जाते। दारू पियो नका। जाम पर जाम पीने से क्या फायदा है, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी। जाम पर जाम पीने से क्या फायदा है, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी, लेकिन एक नाम हरिबार के नाम का प्याला पी कर दे, तेरी जिंदगी सुधर जाएगी। व्यसन करू नका। काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं, तुमच्या पैशाचे आम्ही दारू पित होतो म्हणतील मला असं, पण ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकू द्या। माझ्या खिशातल्या पैशाचे तुम्ही दारू पित नाही का? व्यसन करत नाही। दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं अखंड हरिनाम सप्ताहाला समोर येऊन जर बसला ना
आयुष्याचं बंधन तुटेल. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. आणि 2 जन्म देणाऱ्या माय बापाची सेवा करा. आई काय असते, बाप काय असतं समजतो. तुमच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही. ज्यांची आई या जगामध्ये नाही आणि ज्यांचा बाप या जगामध्ये नाहीये, आई बापाची किंमत काय असते. मंडळी, ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई माहेरातली आणि मातीच्या आड गेलेला बाप माहेरातला नाही दिसणार. अरे बऱ्याच माय माऊली अशा दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्या तर पिशवी रिकामी येते का, माहेरात माय नाही राहिली. माय असेल तर म्हणते, बाई लोणचं घेऊन जाय, तुला फार आंब्याचं लोणचं आवडतो ना, घेऊन जाय, लेकर बाळ खाते. डाळ घेऊन जाय, आई देते, मुलीच्या पिशवीमध्ये घालते. पापड्या आहेत, कुरड्या आहेत, ते बाई घेऊन जाय. भारीतला तांदूळ आहे, बासमती तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, आंबे मोहरा तांदूळ घेऊन जाय. कोणाकडे तरी जाते, कोणातरी मळ्यातून शेवग्याची शेंगा आणते, मुलीच्या पिशवीमध्ये माय घालते. वांगे द्यायची काय वस्तू नाही, पण वांगे, बटाटे, टमाटे, कांदे, बटाटे मुलीच्या पिशवीत माय घालते. पण महिला मंडळी, तुमच्या डोळ्यात पाणी रडाल. माहेरातली माय मरू द्या, माहेरातला बाप मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आज इथं बसलेल्या बऱ्याच माय डस्ट रडताय का, माहेरात माय नाही राहिली. आज गेलं माहेरात भाऊ पण साडी घेतो, भाऊजाई पण घेते, पण आई असल्यावर फार मोठा आनंद असतो. सुतात फरक होतो. लय प्रेम करतात गड्या. बाप आकाशाच्या उंचीचा, आई आकाशाच्या उंचीची आहे. म्हणून काका, ज्यांना हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, विचारा आई बापाचं दुःख काय. आई रडून मोकळी होती, बापाला रडता येत नाही. इथं बसलेला बाप आहे ना, परवा तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी रडाल तुम्ही. बाप म्हणजे पडद्यावरचा कलाकार असतो. आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय डसडसं रडत असते, लक्षात ठेवा. महाराज, ज्या वेळेस महाराजांची संस्था आहे, हे मुलं दिसतात ना, वारकरी शिक्षण संस्थे घेणारे, अभ्यास करणारे मुलं, महाराजांना फोन यांचा बाप पप्पा फोन लावतो, महाराज मुलाला तुमच्या संस्थेमध्ये टाकायचं. मुलाची पीटी आणल्या जाते, पक्वाज आणला जातो, शाळेचे वह्या पुस्तक आणले जातात. बाप महाराजाच्या समोर हात जोडतो, महाराज मुलाला चांगले शिकवा बरं महाराज. फार काही कळत नाही त्याला, फारसा भूड आहे, थोडा तापड स्वभावाचा आहे. तिथे गेल्यानंतर कोणी ओळखीचं नसतं, मित्र नसतो यांचा. एका खोलीमध्ये यांची पेटी ठेवल्या जाते आणि एका दिवशी बापाला आठवण येते मुलाची, म्हणून एक बाप संस्थेमध्ये येतो, महाराजांना भेटतो आणि बापाने मुलाला पाहिल्यानंतर बापाच्या डोळ्यामध्ये मोत्यासारखे आसू तरंगलेले असते. बाप मुला देखत काय रडत नाही. बाप मुला देखत जर रडला तर मुलगा महाराजाच्या संस्थेत राहणार नाही, घराकडे निघून येईल. बाप यांचे देखत रडत नाही. काही 500,000 रुपये मुलाच्या हातात टेकवतो बाप आणि बस स्टँडला गेला ना बाप, इकडं तिकडं पाहतो आणि बस स्टँडच्या पाठीमागे जाऊन एकदाच गुरा ढोऱ्यासारखा बाप रडतो, हंबरडा फोडून बाप रडतो. का? माझा मुलगा संस्थेमध्ये टाकलाय, करमत असेल काय नसेल, बाप विचार करत राहतो. एकटा डोळ्यामध्ये पाणी येतं. बाप लय आकाशाच्या उंचीचा आहे गड्या. बाप शेताच्या बांधावर जाऊन रडतो आणि बाप संध्याकाळी झोपल्याच्या नंतर उशी तोंडावर घेऊन अंधार करून एकटाच गुरा ढोऱ्यासारखा जसा बाप रडतो. इथं बसलेले बाप असे, मुलांनो, बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. बाप बोलतो का नाही? बाप बोलतो ना, बाप रागवतो ना, बाप टोमणे देतो ना, पोरांना देतो ना. बाप पप्पा बोलतो ना, का बोलतो माहितीये का? बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय. बाप का टोमणे देतो? मंडळी ऐका, भजनी मंडळी, बापाला माहिती तेवढं बँक बॅलन्स माझ्याकडे आहे, तेवढा पैसा आहे. पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप मुलाला बोलत असतो, लक्षात ठेवा.
बाप काय असतं सांगतो, ऐका. बाप म्हणजे जगण्याचं माप असतं. बाप म्हणजे पाठीवरची थाप असतं. किती रागवला तरी त्याची माया अमाप असते. बाप म्हणजे यशकड नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप असतो. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बाप. अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण घरातला बाप निघून गेला, मातीच्या आड गेला, नाही दिसणार. इथं बरेच बसलेले मंडळी, इथं माय माऊली घरात जर गेला, आई दिसत नाही. माहेरात गेलं तर आई निघून गेली. तेव्हा पांडुरंगा काय चुकलं रे देवा, आमच्या आईला घेऊन गेला, आमच्या बापाला घेऊन गेला. ज्यांची आई गेली त्यांचा बाप गेला, जरा डोळ्याच्या समोर त्यांचं चित्र आणा, ढसढसा डोळ्यात पाणी येईल. त्यांच्या आठवणीत मला रडवल्याशिवाय राहिलं नाही. माय माऊली जर गेली, तुळशीतल्या दिव्याकडे पाहिलं, आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. फुटवडकडे पाहिलं आईच्या, टचकन डोळ्यात पाणी येतं. ते आई का गेलीस ग निघून? म्हणून आई काय असते सांगू का? डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सचिन, तिला आई म्हणतात. आज तुम्ही सगळेजण रडाल जाता जाता. आई लय मोठी आकाशाच्या उंचीची आहे. आई घराचं मंगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे गड्या. बाप आयुष्यामध्ये तीनदा रडत असतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो, मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो, आणि तिसऱ्यांदा त्या बापाला रडावं लागतं. चोपदार पोटचा गोळा वेगळं राहायची भाषा करतो, त्या दिवशी जसा हंबरडा फोडून बाप रडतो. मुलीचं लग्न जमलं, पाहुणे मंडळी आले, बैठक मध्ये बसले, मुलीला पसंत केलं, आणि त्याच दिवशी मुलीनं तुमच्या डोळ्यात पाणी. तुमचा बाप एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो, तसा तो 5 कोटी झोप. मुलगी जवळ येते, पप्पा आज जेवला नाही पप्पा, अर्धीच भाकर खाल्ली. तो बाप म्हणतो, ताई भूक नाही ग मला. बाप का जेवत ते माहितीये का? अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला सांभाळलं, ती मुलगी आत्मला सोडून चालली दुसऱ्याच्या घरी. फारसं काही कळत नाही तिला. पुढे सासू कशी असेल, सासरा कसा असेल, काही कळत नाही. डोळ्यात पाणी येतं. अरे त्या बापाने तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काळे केले, हाताचा पाळणा केला, आयुष्य सांभाळलं. माझ्या मुलीचं लग्न जमलं, त्या दिवशी बांधार बाप जातो, आणि बांधावर जाऊन इकडे तिकडे पाहतून एकटाच हंबरडा फोडून झाडाच्या खाली मोठमोठ्याने रडतो. बाप का? फार थकलो, शेतातून आलो, तर बायकोनं लवकर पाणी दिलं नाही, पण मुलगीनं पळत यावं, पप्पा पप्पा पाणी प्या, पप्पा पप्पा चहा प्या, पप्पा पप्पा वेळेवर जेवण करा, पप्पा तुम्हाला शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, पप्पा अटॅकचा झटका येऊन गेला, पप्पा तुम्हाला काळजी घ्या. गैवर तो बाप सगळं स्वप्न डोळ्याच्या समोर दिसतं त्या बापाच्या. दुसऱ्यांदा बाप रडतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी असा मंडप टाकलेला आहे, पाहुणे मंडळी आले, ढोल ताशाचा आवाज झाला, मंगलाष्टकाचा आवाज झाला, आणि सूर्यास्ताची वेळ, आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एकच असते. सगळी मंडळी जातात, मुलीला वाट लावण्याकरता अख्खं गाव जातं. अरे किती दगडाचा काळजाचा बाप असून द्या, किती निष्ठुर बाप असून द्या, ज्यावेळेस मुलगी चालली ना सोडून, पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या छत्रामध्ये घातला जातो, आणि मंडपाच्या पाठीमागे जाऊन दोन्ही गुडघ्यामध्ये टोक घालून ढसढसा हंबरडा फोडून गुराढोरासारखा बाप रडतो. मुलगी चालली, पळत पळत जातो, मुलीला मिठी मारतो, गचगच दिसना मुलीला मिठी मारल्याच्या नंतर बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने
त्या मुलीच्या अंगावरची ओढणी होती, ओली होती, आणि मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याने बापाच्या अंगावरचं उपरण ओलं होतं. सज्जन होय, बापाचं मुलीचं प्रेम असतं गड्या. मुली करता तुम्ही आम्ही रडतो यात नवल नव्हे. सीताई साहेबांचं लग्न होतं. जनकपुरीचा राजा जनक राजा ढसढसा रडला सीताई साहेबा करता माय. कांडवासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेत राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. आज एक वाक्य बोलतो, तुम्ही सगळे तज्ञ मंडळी आहात. मुली करता माणूस रडतो चोपदार यात नवल नव्हे. मुली करता राजा रडतो यात नवल नव्हे. मुली करता राक्षस सुद्धा रडतो का? भागवतामध्ये दक्ष प्रजापतीला 16 मुली होत्या. सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं. बापाला पसंत नाही. ज्यावेळेस मुलगी चालली ना नवरीच्या वेशामध्ये, बापाने दरवाजा लावून घेतला आणि बाप घराच्या आत चढतो आणि मुलगी दारामध्ये रडते. बाप म्हणतो, कारटे तोंड दाखवू नकोस, तसं स्वतःच्या मनाने लग्न केलं तर चालती हो. हात जोडले सती म्हणते, पार्वती म्हणते, चुकलंय माझं, माफ करा. पप्पा दरवाजा उघडा ना. बाप दरवाजा उघडत नाही. अरे राक्षस बाप आहे, पण घराच्या आत हंबरा फोडून जोर जोरात रडतोय बाप. म्हणून एवढा समाज बसलाय. मी भाऊ या नात्याने तळमळीनं पोट तिडकीनं सांगणारा महाराज आहे. इथं मुली आल्यात बऱ्याचशा. ताईंनो, भाऊ या नात्याने सांगतो, 22 वर्ष तर हाताच्या फोडाने बापाने सांभाळलं आणि 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते, शाळेमध्ये मुलगी जाते, आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. त्या दिवशी तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. मुलगी पळून गेली ना लायकी नसणाऱ्या मुलासोबत, लायकी नसणाऱ्या जातीच्या मुलासोबत ज्यावेळेस मुलगी पळून जाते, आणि त्यावेळेस माझा शेतकरी बाप ढसढसा रडतो. ढेकरावळ पाणी पडावं ती अवस्था त्या बापाची होती. पोलीस स्टेशनला जातो, साहेबांच्या पुढे हात जोडतो, साहेब मिशिंगची कंप्लेंट देतो, माझी मुलगी पळून गेली. ते साहेब लोक कानाला न ऐकलं असं बोलतात. कळत नाही का, अक्कल नाही का, मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का? बाप ढसढसा रडतो. पोलीस स्टेशनच्या खुर्चीची समोरची जागा ओली होती. पण एवढा समाज बसलाय, हात जोडून पोट तिडकीना सांगतो, ताईंनो दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी जॉब बिझनेस करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. बंद करा, बंद करा, बंद करा. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. सज्जनो, एवढीच तुम्हाला कळकळीनं विनंती करतो.